आईला घाबरला वाटतं. तुझ्या 2 बहिणी आणि 1 भाऊ यांनी सह्या दिल्या, तुला काय प्रॉब्लेम आहे रे? हे बघ गण्या, मला ती जागा विकायची नाही. का तुझं त्या मित्तलशी डील झालंय का? अरे कोण मित्तल? कोण मित्तल? त्या शिंदेला कसा तोडला माहिती आहे ना? मामा ऐक, तुझ्या आजूबाजूचे सर्व प्लॉट्स त्या अग्रवालने ऑलरेडी घेतले. हा, पण माझा प्लॉट घेतल्याशिवाय ना तो अग्रवाल काय घंटा करू शकणार नाही. ए मालवडकर, ए मामा, कशाला त्या अग्रवालच्या पोटात येतोय रे? ते आपल्याला असतात का रे? अरे ते कशाला तुम्हाला? हे गण्या, अरे बघ रे ते आपल्यालाच हसतायत. अरे ते कॉमन मॅन आहेत रे. ए गण्या, अरे अरे गण्या, त्याला सांग रे. मला खूप टेन्शन येतं रे. सांग त्याला, सांग. हे मालवणकर बघ ना. अरे ते कॉमन मॅन आहेत रे रावल्या. मला सहन होत नाही यार. जाऊ दे ना रावल्या, जाऊ दे ना. नाही यार, याला पगार किती असेल रे? अरे जाऊ दे, असेल किती 20-25,000. आता या मालवणकरला जर ठोकला ना मी, 2 कोटी रुपये भेटतील मला. काय मला सहन होत नाही यार. नाही नाही यार, मला जाऊ दे ना रावल्या. माझ्या अण्णाला जर मी 2 कोटी रुपये दिले असते ना बस. पण यार ते हसत नाहीत यार. मी अण्णाला हसतानाच बघितलं नाही कधी. नाही यार, मला त्यांना मारायचंय. यार प्लीज प्लीज यार, मला एकाला तर मारू दे. नाही यार, खूप हसतायत. नाही यार गण्या प्लीज, गण्या मला मारायचंय. मला ऐकून तरी मला त्या पोराला मारू दे. पोराला प्लीज. नाही नाही यार, मला बापाला मारतो. बापा नाही यार, मी चाललो. सरक मला निघू. सरक गण्या, सरक गण्या, सरक. जाऊ दे रावल्या. नाही आपल्या भावाचं ऍडमिशन झालंय विदाऊट डोनेशन. तर